मी आदेश बांदेकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो। आज आपण नालासोपाऱ्याला राहणाऱ्या या माऊलीला भेटणार आहोत, ज्यांचं सासरचं नाव आहे निवेदिता नीलम पवार आणि माहेरचं नाव निवेदिता पांडुरंग लाड। स्वागताचा स्वीकार आणि मग सगळ्यांचीच ओळख। नमस्कार वहिनी, उखाणा दारासमोर असावे अंगण, अंगणात असावे तुळशी वृंदावन, नीलमरावांसाठी सोडून आले मी माझे माहेरचे अंगण। अरे वा, द्या ओळख करून सगळ्यांची। हा माझा भाऊ दादा मोठा। नमस्कार मोठे दादा। ती आई। हात पाय वगैरे तोडून सगळं तोडून झालंय त्याचं। कुठे कुठे लागलंय तुम्हाला लहान? सगळे अवयव तोडून झालेत त्याचे। पूर्ण अवयव म्हणजे हात पण तुटले, हात, डोळे, पाय पण पाय. वगैरे। डोळ्यांना पण ऍक्च्युअली म्हणजे लहानपणी म्हणजे मी आणि माझे मित्र खेळत होतो, तर म्हणजे लढाई वगैरे खेळत होतो। झाडूची काठी असते ना, त्याच्यात मी लहानच होतो आम्ही। असेल पाचवीला वगैरे असेल त्यावेळेस. पाचवीला असेल वगैरे। म्हणजे मारामारी करताना त्यांनी काय केलं, ती तलवार समजून ती डोळ्यातच घुसवली। कोण होता तो? हाय माझा मित्र गणेश लोके म्हणून। अजून आहे मैत्री? अजून त्याला आमचा नमस्कार सांगा। एवढे अतरंगी खेळ खेळले, खूप अतरंगी केले। काय रे देवा, मग काय घरी हे कळल्यावरती? घरी कळलं मग तसंच मी गेलो वगैरे, मग तर घरातल्यानी मला लगेच तसंच डॉक्टर घेऊन गेले आणि मग झालं म्हणजे महिनाभरात व्यवस्थित वरती स्टिचेस पण पडलेले आहेत। खूप लागले काय डोळ्याला हे झालं, डोळा लहान आणि त्याच्यामुळे झाला। एकदा गेलेला खेळायला, तर ते गवत वगैरे असतं ना आरे कॉलनी मध्ये, म्हणजे कसं सगळीकडे हेच आहे गवताचे वगैरे हे। नशीब कधी बिबट्या घरी नाही घेऊन आला। नाही, तिकडे खेळता खेळता एकदा पाय घुसवून काचेमध्ये घुसवून आलेला, तर पूर्ण काच आतमध्ये घुसलेली। अरे बापरे, एवढे पराक्रम केलेत त्याने। पण मला तुम्हाला विचारायचंय, ताई बरोबर भांडायचे तुम्ही कधी? भांडण म्हणजे तसं भांडण नाही, ते होतात ना काळजी पोटी वगैरे। आता संध्याकाळी भांडण झालं, पण रात्री 5 मिनिटांनी लगेच आम्ही हे व्हायचं, असं आमचं हे नाही। पण एवढी चिडणारी ताई जेव्हा सासरी निघाली तेव्हा काय भावना होती? तो जास्त रडला। खूप प्रॉब्लेम का? कारण म्हणजे तेवढं एक बोलतात ना, म्हणजे लहानपणापासून आपल्या सोबत होते आणि अचानक मध्येच निघून गेल्यानंतर आपल्यातून मग ते। पण लग्न केल्यावर जाणारच ना? जाणार, पण कसं म्हणजे आपल्यातला कोणतरी भाग गेला तर थोडंसं दुःख वाटतच ना। कारण की त्याचं माझ्याबरोबर जास्त हे, म्हणजे छोटा भाऊ आहे ना, त्याचं एवढं नाहीये, पण याचं जास्त म्हणजे माझ्यावर अटॅचमेंट आहे। त्यामुळे माझा साखरपुडा झाला ना, त्यावेळेस पण तो भरपूर रडला। त्याचं काय, इव्हन माझे आई वडील, माझी मामा मामी हे आहेत ना, त्यांचं माझ्यावरती लहानपणापासून त्यांनी भरपूर हे केलं, कारण की मी एकुलती एक भाची। त्यामुळे जेवढं हे असेल तेवढं आज इथे आहे ना मी, ती त्यांच्यामुळे आहे। मला ते लक्षात येतंय, कारण तुमच्या डोळ्यात आता सुद्धा जणू काय आजच पाठवणीचा कार्यक्रम आहे असं डोळ्यात पाणी आहे तुमच्या। नाही, लहानपणापासून आम्हाला मामांनी एवढं म्हणजे आई वडिलांप्रमाणेच आम्हाला म्हणजे प्रेम केलं वगैरे। हो, मामा जेवढं ते त्यांच्या मुलांसाठी करायचं ना, तेवढंच त्यांनी आमच्यासाठी पण केले। जेवढे माझे आई वडील काय आहेत। नाव मामांचं? भागुराम बाबू माडी। पण तुमचं गाव कुठलं? माझं माहेरचं खामगाव, पेन पनवेलच्या पुढे, नांदेडच्या आधी। माणगाव। माणगाव। सासरचं?
रत्नागिरीमध्ये विवली लांजाच्या पुढे. आई इतक्या गप्पा मारतायत दोघी जणी, कसं वाटतंय? खूप ऐकून बरं वाटतं. काय बघा ना, दोघी म्हणजे इतकी भावंड अशी अंगणात रमतात तशी रमली आहेत आता गप्पांमध्ये. तसेच होते ते. तसेच होते लहानपणापासून. पण एवढा मुलगा मस्ती करायचा, तुम्ही काय बोलायचं नाही? नाही, खूप मी मस्ती करायला मला पण आवडत, खूप मारायची लहानपणी, खूप त्यांनी मार खाल्लेत. कशा कशाने मारलंय? नाही कशाने नाही, हाताने खूप मारले म्हणजे हो. हो. पण तो ऐकायचाच नाही. जर मोठं होतं मग शांत झाला, मग शांत झाला तो. तुमचं लग्न झालं? हो. अरे हा वहिनी नमस्कार. थांबा बोलतो तुमच्याशी जरा. बाबांकडे द्या माईक. बाबा काय हो, काय म्हणताय, काय सांगणार या मुलांबद्दल? काय सांगणार आहे, आपलं कौतुकामध्ये त्यांना वाढवलेले आहे मी. काय जे काय त्यांच्या प्रगतीनुसार जो माझे काय ऐपत होते त्या हिशोबाने मी त्यांचं सहकार्य केलेलं आहे. आता पुढे काय असेल तर त्यांचे प्रगती ते करणार आई वडिलांची, बाकी काय आहे पुढे काय. तुम्ही एका वाक्यात सांगितलं की माझ्या ऐपतीप्रमाणे मला जितकं सुख देता येईल तेवढं सुख दिलं. पण मुलगा इतकी मस्ती करायचा, तुम्ही काही बोलायचं नाहीत त्याला? मी काय आईच्या हातामध्ये असायचं. मी काय सकाळी उठून आपलं रोजी धंद्याला जायचं. तुम्हाला आल्यानंतर रोज एक पराक्रम कळायचा ना मुला. करायचं तर ते आपल्याला स्वतः ते मी सहनशील का करून मी फ्री झालो. काय बोलायचं नाही तुम्ही त्याला? काहीच नाही. आई जे बोलणार तर आई. आई म्हणजे डॉक्टरच असल्यासारखं झालंय. हा, सकाळ दुपार संध्याकाळ 3 डोस. दिवस मीच घरी असायची ना. हा बरोबर. सकाळी जायचे संध्याकाळी यायचे. पण ते काय बोलायचे नाहीत? नाही ते एवढं काय नाही, शांत ते एवढं काय नाही बोलायचं. नाही ऐकलं की मग मारणार. मी मार नाही खाल्ला जास्त. मी नाही, हिला नाही मारली छोट्याने अजिबात. नाही, मी कधीच मार खाल्ला. दोघांनी मार नाही खाल्ला. फक्त मार खायची आहे आणि त्यांच्या वाटणीला मीच खाल्ला मार वगैरे. म्हणजे तेव्हा मार खाल्ला म्हणजे हा. असा. हा. आणि आता शब्दांचा मार मिळतो का वहिनींकडून? नाही एवढं. द्या जरा वहिनींकडे द्या. नाही असं काय नाही. आता ते म्हणजे मी पण यांचे पराक्रम ऐकलेच त्यांच्याकडून, मम्मींकडून वगैरे. पण नाही आता खूप म्हणजे खूप शांत वगैरे. बरं तुमच्या नणंदबाईंबद्दल सांगा. माझी नणंद खरंच खूप चांगली आहे. आणि इवन म्हणजे मी माझ्या ऑफिसमध्येही सांगते की माझी नणंद इतकी सून चांगली आहे ना, म्हणजे तिच्याकडे जरी कधी आम्ही म्हणजे माझे भाचे आहेत त्यांच्या कधी बर्थडेला वगैरे गेलो तरी पण खूप छान, अगदी भाऊजी पण अगदी म्हणजे आदरातिथ्य वगैरे खूप सुंदर असतं त्यांचं. आम्ही कधी पूर्ण फॅमिली जातो येतो वगैरे, खूप सुंदर एकदम. अरे आणि वा. इवन कधी काही चुकलं तर ती सांगते पण, असं समोरून त्या सांगतातही. पण हे आता मिस्टर जे तुमचे आहेत हा. ते आता तेवढे म्हणजे लहानपणी जेवढे पराक्रमी होते तेवढे आता मस्ती कुठे गेल्यानंतर फिरायला गेल्यानंतर दड पडले असं काय होतं का? नाही नाही असं तरी आतापर्यंत तरी काही झालेलं नाही. किती 7 वर्ष वर्ष झाली लग्नाला? 7 वर्ष पूर्ण झाली. पण चांगले आहेत, छान हो आहेत. उत्तम उत्तम. हो ना? हो. काय हो, कसं वाटतंय? बायको कौतुक करते आज. हा? बरं वाटतं. हो ना? बालपणीचा मारही आठवला आणि बायकोचं प्रेमही आठवलं. अजून काय पाहिजे? बरं या गप्पा अशाच सुरू राहू द्या. पण एक छोटंसं आव्हान आहे दादा तुमच्यासाठी. मी आता ही जी पाटी आहे ही दाखवणार. त्याच्यामध्ये उलटसुलट अक्षर आहेत. 3 चित्रपटांची नावं दडलेली आहेत. त्यापैकी एक चित्रपट तुम्ही ओळखायचा आणि न बोलता अभिनय करून या सगळ्यांना दाखवायचा. त्या सगळ्यांनी जर ओळखला तुम्ही ताईला आज सोन्याची नथ मिळवून देणार. कळलं? देणार ताईला बक्षीस. एवढं करणार बघा. चला तुमची वेळ सुरू होते आत्ता. कळलं? ओळखलंय? हा सुरू. अभिनय. मी दोघांनाही दिसेल, बोलायचं नाही. गुलाबजाम. बसा इकडे, बसा जरा. कसं ओळखलं तुम्ही? खाण्याच्या ऍक्शन वरून ओळखलं. कसं कसं खाल्लं दाखवा ना. असं खाल्लं की गुलाबजाम. काय प्रेमाची भाषा आहे यांची. पण अभिनंदन, तुमचं अभिनंदन करतो. झी मराठीकडून ही सोन्याची नथ तुम्ही ताईला बक्षीस म्हणून मिळवून दिली. अभिनंदन, अभिनंदन. नमस्कार जावई बापू, कसं वाटतंय आज? बरं वाटतं. किती वर्ष झाली लग्नाला? 12 वर्ष झाली. 12 वर्षापूर्वी लग्न झालं. हा आता 12 वर्ष पूर्ण होतील ह्या 28 एप्रिलला. तुमचं बालपण कुठलं? ताडदेव, मुंबई सेंट्रल. कुठे? ताडदेवला. आरेनगर, तुळशीवाडी. आणि मग तुमचे आई बाबा काय करायचे? वडील माझे नायर हॉस्पिटलमध्ये होते आणि आई माझी हाऊसवाईफच होती. घरी कोण कोण होता तुम्ही? घरी आमची ॲक्च्युली ताडदेवला आमची पूर्ण जॉईंट फॅमिली होती. आई, आजोबा, वडील, 4 काका, त्यांचे संसार, म्हणजे पूर्ण म्हणजे 20-25 जणांचं पूर्ण कुटुंब होतं. मग शाळा कुठली? गिरगावात आयरन हायस्कूल आहे, तिथे आम्ही 10वीपर्यंत शिक्षण घेतलं. लहानपणापासून तुमचे लाड होत होते? हा, शेंडेफळ असल्यामुळे. कारण की आम्ही 3 भावंड, मोठी बहीण, त्याच्यानंतर मोठा भाऊ आणि त्याच्यानंतर मी. तर लाड व्हायचे माझे, म्हणून लाड शोधले. नशिबानेच मिळाले. कसं काय ते म्हणजे? ना तसं काय म्हणजे असं काही नाही, म्हणजे आमचं अरेंज मॅरेजच आहे. मग बघण्याचा कार्यक्रम कुठे झाला?
नाही ॲक्च्युली आमचं खरं जुळून आणलं नाही आमच्या आत्याने. आता नाही आहे, पण तिने हे स्थळ आणलेलं. आणि मग मी आमच्या घरचे वगैरे यांच्या घरी पाहायला गेलो. पाहिल्यावर म्हणजे आवडली. आणि स्टेशनला मला एक सांगा, आवडली म्हणताना एवढा गंभीर का झाला चेहरा तू? कारण तिला कधी अजूनही खरं वाटत नाही. काय काय हो, काय? Opposite आहे. का 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 खरं वाटत नाही? ती नक्की अशी म्हणते की नक्की आवडली ना माझी. म्हटलं तसं काय नाही, आवडली समजा. आता ते आवडणं अशा गोष्टी आवडणं नाही शब्द सांगता येत म्हणजे. बरोबर आहे, ते शब्दात नाहीच सांगतायत. ते घंटी वाजायला लागते ना मनात, असं म्हणतात, हृदयात. काय हो ती अजून वाजते. आता घंटा नाद होतोय वाटतं. हो. का असं म्हणाले घंटा नाद ते होतोय? कसं माहितीये, त्यांना ते घरी आले ना की सगळं त्यांचं कसं जागच्या जागी हवं नाही हे दिसलं त्यांना की मग त्यांचा पारा हाय होतो. हं. मग ओरडतात ते. असेल व्यवस्थित तर काय हे नाही. मग म्हणजे त्यांचं तसं हे नाहीये, ते कसे समजून वगैरे घेणार आहेत. असं म्हणजे रागवणार वगैरे नाही. कधीतरी क्वचित राग येणार साहजिकच हे आहे. त्यात तर संसार म्हटलं की थोडंफार हे होतंच. राग म्हणजे जे आहे ते होणारच. तर दोघंही आम्ही एकमेकांना, मला पण तेवढाच तसाच राग येतो, त्यांना पण तसाच राग येतो. तेवढ्यापुरते अर्धा एक तास असं हे असतं. नंतर थोड्या वेळाने त्यांचा राग शांत. मी काय करते, ते रागवले ना की जात नाही त्यांच्यावर बोलायला. अर्धा पाऊण तासाने जायचं, मग ते बरोबर त्यांचा राग शांत करून बरोबर बोलायला येतं. काय टेक्निक आहे हो तू? जरा आम्हालाही सांगा ना, म्हणजे काय असतं, कसं असतं ते? नाही ते अंगवळणीच पडले आहेत. म्हणजे घरी आल्यावर थोडं भांडायचं आणि बरं शांत राहायचं. अरे वा, पण 12 वर्ष झाली, बरोबर 12 वर्षाचा, म्हणजे आता 28 एप्रिलला 12 वर्ष होणार. मला सांगा, म्हणजे अज्ञातवास ते काहीतरी आहे ना, वनवास आणि 2 वर्ष अज्ञातवास. काय हो? का पण हसतायत बघा ना. वनवास म्हटल्यावर केवढे हसले ते. एवढं का हसले? सांगतो खरं सांग. नाही, सांगा ना, सांगा. का हो? नाही असं काही नाही. म्हणजे आमचं रोजचं भांडण असतं, रोजचं आमचं व्हायलाच भांडण पाहिजे. म्हणजे तसं आले की मग मुलांवरती आमच्यावर थोडंफार असं त्यांचं कामाचा स्ट्रेस असेल, मग ते आता काम आले ना ते आम्हाला कळणार त्यांच्या चेहऱ्यावरून. हा म्हणजे आज त्यांना भरपूर काम होतं, भरपूर प्रेशर होतं, आता आपण शांत राहावं. म्हणजे मुलांना पण मी सांगून ठेवते की शांत राहा, जरा काय हे केलात की एक धप्पाटा मिळेल तुम्हाला. पण 12 वर्षात कुठे कुठे फिरायला गेले हो? अष्टविनायक, मध्यंतरी आम्ही गेल्या महिन्यातच जाऊन आलो. एक भीमाशंकर, कृष्णेश्वर ज्योतिर्लिंग औरंगाबादला. अरे वा, तसं आम्ही मध्ये मध्ये वेळ काढता आपण. हो हो ना. पण ते माझं म्हणणं काय, कामाचं प्रेशर आहे ना, ऑफिस मधनं निघालात की ते उंबरठ्याच्या बाहेरच प्रेशर कसं राहील याचा जरा प्रयत्न करा. हो नक्की. असं करायचं असेल तर कधीपासून सुरुवात करा? आजपासूनच किती, नक्की. कारण आज कामावर गेलो नाही ना मी. आणि खरंच त्याने असा बदल केला की ते प्रेशर घराच्या बाहेरच ठेवलं आणि तुम्हाला दाखवलंच नाही, तर चालेल तुम्हाला? हा चालेल. पण तरी पण तसं त्यांचं काही हे नाहीच आहे आमच्यावर. किती बाजू घ्यालो, बाजू कळलं वगैरे मला. नाही. असं हे करत नाही की आता आहे प्रोग्राम आहे म्हणून मी चांगलं वगैरे बोलते वगैरे, असं हे नाहीये. आहे तसं ते थोडंफार आमचं हे होतं. पण एक प्लस पॉईंट आहे, दरवाजाही उघडल्यावर नेहमी चेहरा हसराच असतो. तो ती प्रयत्न करते की कंट्रोल मध्ये आणण्याचा. कसे आहात? आज काय टेन्शन नाही ना? काय मस्त असेल ना नाही, तुमच्याकडे? पण मला पण चैन पडत नाही. ते आले ना घरी की त्यांनी असं म्हणजे माझ्यावर थोडंफार जरी हे नाही केलं ना, आम्हाला ओरडले वगैरे, की आम्हाला पण चैन पडत नाही. मग त्यांना आम्ही बोलते पण, इव्हन विचारा पाहिजे तर त्यांना बोलते मी, आज काय शांत. नाही, पण मला तुम्हाला सांगायचंय, दोघांनी एकमेकांची मनं इतकी समजून घेतली आहेत म्हणूनच उत्तरोत्तर तुमच्या घरात आहे त्यापेक्षा जास्त प्रगती होणार हा विश्वास आहे. असेच हसत राहा. जरा सासरे बुवा काय म्हणतायत आपल्याला ऐकायचं सुनबाईंबद्दल. बोला. दोघंही चांगले आहेत, दोघंही चांगले, दोघंही हट्टी आहेत आणि दोघंही तापट आहेत. पण ती त्याचा जो रागाची उसळी आहे ती पातेल्याच्या बाहेर येणार नाही इथपर्यंत माझं लक्ष असतं. पण ती बाहेर येऊ नये आणि कोणालाही नुकसान होऊ नये एवढी काळजी घेतो दोन्ही मुलांच्या बाबतीत. एक मुलगी गेली पण 2 मुली आल्या असं माझं वातावरण आहे. वा वा. आणि हे त्यांचे आई वडील, दोन्ही सुनांचे आई वडील सांगू शकतील मी सांगण्यापेक्षा. काय सांगणार समाधानी. सासरे बुवांबद्दल? नाही, ते पण चांगलेच समजून घेतात आणि आई वगैरे पण. आज पण त्यांना मी किती फोर्स करत होते, पण आमच्या दोघांची पण हे आहेत मुलं. त्यांना पण एक मोठा मुलगा एक मुलगी आहे, मला पण एक मोठी मुलगी आणि मुलगा आहे. तर त्यांना बघता यावं, आम्हाला जाता यावं म्हणून त्या आज घरी आहेत सासूबाई. हा. पण सासूबाईंनी तुम्हाला एक निरोप पाठवलाय माहितीये का व्हिडिओवर? नाही. हा बघा, ऐका. तिच्याबद्दल मी काय सांगणार, ती मुळातच चांगली आहे, ती आमचं सगळ्यांनी चांगलं करते, त्यामुळे तिला ऑल दी बेस्ट निवेदिता. बरं, नणंदबाई काय म्हणतायत जरा द्या. ती जे म्हणते की माहेरी म्हणजे मी खूप तापट होते, रागीट होते, तसं मला काही अजून जाणवत नाही. कारण खूप छान आहे,
म्हणजे मी हक्काने तिच्याकडे जाऊ शकते, हक्काने. मला असं वाटत नाही की मी असं वहिनी आहे माझी वगैरे, असं काहीच नाही. खूप छान आहे, मन मिळावू आहे आणि माझ्या मुलांचं पण चांगलं करते. तिचे आणि माझे संबंध एकदम पहिल्यापासून चांगलेच आहेत. माझ्या लग्नाला आता 14 ते 15 वर्ष या 30 तारखेला होतील, पण आमचं कधी भांडण, म्हणजे माझी सासू, ती आणि मी, आमचं कधीच एकमेकांशी कधी भांडण झालं नाही किंवा काही नाही. आम्ही नेहमी एकमेकांशी एकदम चांगले राहिलो. आणि उलट ती आहे, मी आहे, आमची सासू नाही आहे म्हणून मला वाईट वाटतंय. तुम्ही सगळेजण आता सासूबाईंना मिस करताय? हो, भरपूर भरपूर. आईला सांगू तू ये, मी नाही जात, तर ते नाही, तू जा. तू जा. आणि लहान मुलांमुळे आमची, तिची 2 मुलं, माझी 2 मुलांमुळे ती येऊ नये. सगळ्यांचं पालन करा. आजीकडे मुलं जे काही रमतात ते एक वेगळंच असतं. आणि इतकी मायाळू आई, किती छान. आई, तुम्हाला आमचा मनापासून नमस्कार. आणि या नमस्काराबरोबर ना तुम्हाला एक छोटंसं आव्हान आहे. आणि ते आव्हान असं आहे, ते एन्व्हलप उचला आणि त्यामध्ये जे लिहिलंय ते एकट्याने बघायचं. ताईला दाखवू नका, कोणाला दाखवू नका. ते बघा, बघतायत वहिनी तिकडनं. हां या, हां, हे चित्र तुम्ही काढायचं. आणि तुम्ही काढलेलं चित्र जर सगळ्यांनी ओळखलं तर या माऊलीला आज तुम्ही तन्मणी मिळवून देणार आहात झी मराठीकडून. दाखवा. घोडा. अभिनंदन, अभिनंदन. झी मराठीकडून हा तन्मणी आज मिस्टरांनी मिळवून दिलेला आहे तुम्हाला. आता तुम्ही आणि तुमच्या वहिनी यांच्यामध्ये पैठणीचा खेळ रंगणार आहे. मला बघायचं आहे, पैठणी त्या तुमच्या माहेरी ठेवणार का पैठणी घेऊन तुम्ही सासरी जाणार, ते आम्ही बघणार आहोत. खेळ सोप्पा आहे. कंपाऊंडच अख्खं उचलून आणून समोर ठेवलंय. दोघींनाही 10 संधी. इथून रिंग टाकायची आणि ती अडकली पाहिजे. दोघींपैकी सर्वाधिक गुणसंख्या ज्यांची त्या ठरणार आजच्या भागातल्या होम मिनिस्टर, ज्यांना मिळणार आहे पैठणी. बघूया कोण पटकावणार पैठणी. वहिनी, तुमच्यापासून सुरुवात. राहा उभ्या. हळू. 1. तिकडे गुणसंख्या आहे 1. 1च जर गेली तर अजून 5 संधी दोघींना मिळणार. आणि 2 जर गुणसंख्या झाली तर पैठणी घेऊन तुम्ही सासरी जाणार. बघूया काय होणार. टाका. 1. दोघी बरोबरीत आहेत. आणखी 5 संधी दोघींनाही मिळणार. बघूया काय होणार. अभिनंदन, अभिनंदन. उपविजेत्या ठरल्या प्रांजल वहिनी. त्यांना झी मराठीकडून चांदीचं नाणं. आणि आजच्या भागात होम मिनिस्टर ठरल्या निवेदिता वहिनी. त्यांना तथास्तु पुणे आणि कोल्हापूर यांच्याकडून मिळत आहे पैठणी. अभिनंदन. होम
होम मिनिस्टरची आठवण आपल्या आईकडे देऊन, ते तुळशी वृंदावन देऊन आशीर्वाद घेऊन ही माऊली पुन्हा सासरी आपल्या संसारासाठी निघणार आहे. या संपूर्ण कुटुंबाला आणि आपणा सगळ्यांना मनापासून शुभेच्छा. हसत राहा, आनंदात राहा असं म्हणत आजचा भाग इथेच संपतो आहे. पुन्हा भेटणार आहोत अशीच एक पैठणी घेऊन, होम मिनिस्टरची पैठणी माहेरच्या अंगणीच्या पुढच्या भागात.